नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका बेस्ट बस वाहक पदभरती 2026 साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 364 जागा याच्यामध्ये आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. फॉर्म भरताना बॅच बिल्ला आणि लायसन हे दोनही लागतात की फक्त बॅच बिल्ला लागतो किंवा लायसन लागतो हे देखील डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथे फॉर्म भरण्याची लिंक भेटेल. त्या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन झालेला बघायला भेटेल. इथे ठिकाणी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर सर्वात पहिल्यांदा क्लिक हिअर याच्या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. क्लिक हिअर बटनावरती इथे मी क्लिक केलेलं आहे. ठीक आहे. आता इथं क्लोज बटनावरती इथे क्लिक करा आणि इथं खाली या ठिकाणी आय ऍग्री मी सहमत आहे बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. आता खाली आल्याच्या नंतर वेगळी तुम्हाला सर्व माहिती इथे तुम्हाला भरावी लागणार आहे. तर इथं उमेदवाराचे पहिले नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. पूर्ण नाव टाकू नका. पहिलं नाव टाका. इथं वडिलांचे नाव टाका आणि इथं आडनाव टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का ते टाका. महिलांनी लग्न झाल्याच्या नंतर नावामध्ये बदल केला असेल तर इथे येस करा. आता मी इथं सिंपली नो करणार आहे. ठीक आहे. नो केलं आहे. इथं तुमची जन्मतारीख सिलेक्ट करा. जन्मतारीख सिलेक्ट करण्यासाठी इथं 2008 आहे. याच्यावरती इथे सिलेक्ट करा. जी ही तुमची जन्मतारीख आहे ती इथं तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचा जन्मतारखेचा जो महिना आहे तो सिलेक्ट करा आणि नंतर तारीख सिलेक्ट करा. बरोबर तुमची जन्मतारीख इथे येऊन जाईल. नंतर तुम्ही इथे खाली स्क्रोल करा. इथं कोणत्याही प्रकारची चूक करू नका. मेल फिमेल इथं बरोबर तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं वडिलांचं पूर्ण नाव टाकू नका. फक्त वडिलांचं पहिलं नाव टाका. त्याच्यानंतर मदर्स नेम आईचं पहिलं नाव टाका. पूर्ण नाव टाकू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर क्रमांक बरोबर इथे टाकून घ्या. तोच मोबाईल नंबर पुन्हा इथे कन्फर्म करा. बरोबर टाकून घ्या. दुसरा एखादा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर द्यायचा असेल तर ते इथे देऊ शकता. नाही टाकला तर देखील चालेल. नंतर इथे तुमचा ईमेल आयडी बरोबर टाकून घ्या. ऑलरेडी बरोबर या ठिकाणी रेग्युलर चालू असणारा तोच ईमेल आयडी पुन्हा इथे बरोबर इथे टाकून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली या. इथे या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी 10वीचं गुणपत्रकवरील जो बैठक क्रमांक आहे तो तुम्हाला इथे बरोबर टाकून घ्यायचा आहे. 10वी कोणत्या वर्षी पास झाले या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करायचे आहे. समजा मी पास झालेलो आहे इथं बघू शकता 2014 ला. तर महिना सिलेक्ट करा. इथे मे महिन्यामध्ये 2014 अशा प्रकारे इथे सिलेक्ट करून घ्या. आता परीक्षा सेंटर तुम्हाला इथे 5च परीक्षा सेंटर आहे. ते 5 तुम्ही जे पसंती क्रमांक आहे पहिलं नाशिक टाकलं, दुसरं पुणे आणि तिसरं जे टाकायचं तुम्हाला ते इथे टाकून घ्या. 3 एक्झाम सेंटर इथे टाकून घ्या. या चेक बॉक्सवरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं जनरेट ओटीपी बटनावरती इथे लगेच क्लिक करू नका. त्याच्यानंतर इथं खाली आल्याच्या नंतर जो कॅप्चा येईल जशाचा तसा इथे तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे. कॅप्चा मी टाकून घेतलेला आहे आणि इथं या चेकबॉक्सवरती इथे क्लिक करा. ठीक आहे. आता इथं खाली आल्याच्या नंतर रिव्हेरीफाय बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता इथे रिव्हेरीफाय बटनावरती इथे तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर सर्व माहिती जेवढी तुम्ही भरलेली आहे सर्व माहिती इथे तुम्हाला चेक करायला उपलब्ध होईल. इथं बघू शकता. इथं तुम्ही मेल फिमेल बरोबर असेल तर इथे क्लिक करा. अशी सर्व माहिती बरोबर असेल, तुमचं नाव असेल बरोबर असेल क्लिक करा. अशी सर्व चेकबॉक्स इथे तुम्ही बरोबर क्लिक करून घ्यायची आहेत. ठीक आहे. सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करा आणि सर्व चेकबॉक्स क्लिक केल्याच्या नंतर खाली इथं खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर आता इथे काय करायचं आहे तुम्हाला जनरेट ओटीपी बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. जनरेट ओटीपी बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर एक कॅप्चा येईल जो तुम्हाला जशाचा तसा इथे टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. मी इथे कॅप्चा टाकला आणि सबमिट बटनावरती इथे मी क्लिक करतो. आता मोबाईल वरती तुमचा ओटीपी जाईल. त्याच्यावरती ओके बटनावरती क्लिक करा आणि जो ही ओटीपी तुमच्या तुम्हाला आला असेल तो इथे बघू शकता. इथे तुम्हाला इथे जो आहे ओटीपी तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. आता मी ओटीपी एका मिनिटामध्ये इथे टाकून घेत आहे. आता इथे ओटीपी टाकून घेतलेला आहे. व्हॅलिडेट ओटीपी बटनावरती इथे क्लिक करा. ओटीपी हॅज बीन सक्सेसफुली असा ऑप्शन दिसेल. ओके बटनावरती तुम्ही क्लिक करा. आता इथून खाली तुमच्या या ठिकाणी बघू शकता काय आहे व्हेरीफायची माहिती इथं खाली आलेली आहे. आता इथं खाली सबमिट बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. इथं आता या ठिकाणी रजिस्ट्रेशनची माहिती काही बदलता येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता हा पासवर्ड तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर सेव्ह करून घ्या. अन्यथा इथे क्लोज बटनावरती क्लिक करण्याच्या अगोदर इथे बघू शकता 2 दिवस 8 तारखेला फॉर्म चालू झाले आहे. 5,300 फॉर्म इथे आतापर्यंत आलेले आहेत. हे तुम्हाला इथे समजून जाईल. बाकी पेमेंट कोणी कोणी केलेले आहे ते तुम्हाला इथे समजणार नाही. क्लोज बटनावरती क्लिक करा. आता जी एवढी पण तुम्ही आधी माहिती भरलेली आहे ती इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. सर्व माहिती हाईड आहे तुम्हाला दिसणार नाही कारण या ठिकाणी प्रायव्हसीसाठी ते असते.
ठीक आहे. आता खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्ही खाली स्क्रोल करा. जी जी माहिती भरायची आहे ती मला न चुकता बरोबर सविस्तर मी इथे सांगणार आहे. आता इथं काय करायचं आहे, गो टू ॲप्लिकेशन बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. तुमचं नेटवर्क जशाप्रमाणे आहे तसं स्क्रोलिंग झालेलं बघायला भेटेल. क्लोज बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता देखील तुम्हाला आधी या ठिकाणी माहिती जी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. इथं काय दिसत आहे, तर अप्लाय पोस्ट पदाची निवड करा. आधीच ते कंडक्टर नावाने आधीच सिलेक्ट असते. इथं काही करण्याची गरज नाही. थोडं या ठिकाणी झूम करतो म्हणजे सर्वांना चांगल्या प्रकारे समजेल आणि चांगल्या प्रकारे दिसेल. ठीक आहे. व्हिडिओ बघताना चांगल्या क्वालिटीमध्ये बघा म्हणजे संपूर्ण माहिती समजून येईल. आता या ठिकाणी इथून खाली वैयक्तिक माहिती सुरू झालेली आहे. ही माहिती हाईड करत आहे, जेणेकरून या ठिकाणी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगू शकेल. आता इथं आल्याच्या नंतर मॅरिटल स्टेटस इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मॅरिड, अनमॅरिड. इथं अनमॅरिड सिलेक्ट करतो. ठीक आहे. जे असं इथं या ठिकाणी मॅरिड सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं लग्नाची तारीख टाकायला येईल. इथं अनमॅरिड केलेलं आहे. आता ठीक आहे. ज्यांनी मॅरिड आहेत त्यांनी इथं तारीख टाकून घ्या. या चेकबॉक्सवरती इथे क्लिक करा. ठीक आहे. आता मी इथे खाली स्क्रोल करतो. ठीक आहे. खाली खाली स्क्रोल केल्याच्या नंतर वडिलांचे नाव, आईचे नाव इथं बघायला भेटेल. नंतर तुम्हाला सेंटर देखील बघायला भेटतील. पुन्हा अजून खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथे या ठिकाणी राष्ट्रीयत्व तुम्हाला इंडियन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? तुमच्याकडे या ठिकाणी रहिवासी आहात का? इथं कंपल्सरी तुम्हाला येस करावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे इथं एका कागदपत्राची माहिती टाकायची आहे. एक अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला याच्यापैकी एक तुम्हाला त्याची माहिती टाकावी लागणार आहे. आता माझ्याकडे डोमिसाईल आहे, तर डोमिसाईल इथं कोणी इश्यूड केली? या ठिकाणी तहसीलदार, नायब तहसीलदार, त्याच्यानंतर सब डिव्हिजनल ऑफिसर, मॅजिस्ट्रेट कोणी डिव्हिजन केले, कोणी या ठिकाणी दिलेले आहे. त्यांचं नाव इथे टाकायचं आहे. ते बरोबर खाली असतं तुमच्या दाखल्यावरती. ठीक आहे. बाकी तुम्ही या ठिकाणी शाळा सोडल्याची माहिती किंवा जन्म दाखल्याची माहिती देखील इथे टाकू शकता. ठीक आहे. ते टाकल्याच्या नंतर इथं तुम्हाला या ठिकाणी त्याचे दिनांक कधी इश्यू झालेला आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. इथं जाऊन तुम्ही या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करा, महिना सिलेक्ट करा आणि तारीख सिलेक्ट करा आणि माहिती टाकून द्या. त्याच्यानंतर त्याचं ज्या ठिकाणी ज्या कागदपत्राची माहिती टाकली आहे त्याचा या ठिकाणी क्रमांक इथे पूर्ण टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी कोणती सिलेक्ट करायची आहे, जी असेल ती सिलेक्ट करा. आता आमची एस-टी आहे, तर एस-टी इथे मी सिलेक्ट केली. त्याच्यानंतर या ठिकाणी जातीचा दाखला म्हणजे या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट कोणी निर्गमित केलेलं आहे, कोणी दिलेलं आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलदार त्यांचं नाव इथं टाकायचं आहे. म्हणजे तहसीलदारांचं नाव टाकायचं नाही, फक्त इश्यूड बाय तहसीलदार असं तुम्ही तहसीलदार अकोले, तहसीलदार संगमनेर तुमच्या या ठिकाणी जिल्ह्याचं वगैरे नाव इथं असू शकतं. ते तुम्ही इथे टाकून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र निर्गमित इश्यू केल्याची तारीख इथे तुम्ही टाका. वर्ष सिलेक्ट करा, महिना सिलेक्ट करा आणि तारीख इथे सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे अनुक्रमांक त्याचा इथे टाकून घ्यायचा आहे. जर जात प्रमाणपत्र असेल म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी झालेली असेल तर त्याचा दिनांक इथे तुम्ही टाकू शकता. हे कंपल्सरी नाही. आता मी इथे एस-टी सिलेक्ट केलं आहे त्याच्यामुळे आलेलं नाही. नॉन क्रिमिलेअर एस-सी, एस-टी सोडता ज्यांना या ठिकाणी नॉन क्रिमिलेअर लागू आहे त्यांना अशाच प्रमाणे नॉन क्रिमिलेअरची माहिती टाकायला येईल आणि ते कधी इश्यू झालं त्याची तारीख देखील टाकायला येईल. तुम्ही इथे तुमच्या या ठिकाणी शरीरावरील एखादी जन्मापासून असलेली खून, तीळ वगैरे त्याची माहिती इथं टाकू शकता. ही माहिती नाही टाकली तरी देखील चालून जाईल. ठीक आहे. आता खाली आल्याच्या नंतर इथं खाली या ठिकाणी बघू शकता तुमच्याकडे 5 पर्याय इथे उपलब्ध आहेत. किती? 5 पर्याय. पॅन कार्ड आहे का? ड्रायव्हिंग लायसन आहे का? मतदान कार्ड आहे का? पासपोर्ट आहे का? किंवा बँक पासबुक आहे का? तर इथं काय म्हटलेलं आहे, किमान एक पुरावा अनिवार्य आहे. याच्यापैकी कोणतंही एक. या ठिकाणी समजा पॅन कार्डला मी इथे येस केलं. तर पॅन कार्डला येस केल्याच्या नंतर पॅन कार्डावरचा नंबर टाकायचा आहे आणि इथं पॅन कार्डावरील नाव टाकायचं आहे. परंतु सर्व कागदपत्रांना येस करू नका. कोणतंही एकच करा. मी पॅन कार्डाला केलं. आता समजा ड्रायव्हिंगला येस केलं. तर ड्रायव्हिंगची खूप सारी माहिती इथे टाकायला येत आहे आणि जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही येस कराल, त्यांची सर्व माहिती तुम्हाला टाकावी लागेल आणि सर्व डॉक्युमेंट्स तिथं शेवटला तुम्हाला अपलोड करावे लागतील. त्याच्यापेक्षा एकच डॉक्युमेंट्स येस करा. त्याची या ठिकाणी नंबर टाका आणि नाव टाका. ज्याची माहिती तुम्ही ज्या ठिकाणी येस केलं आहे त्याची माहिती इथे टाकून घ्या. ठीक आहे. आणि इथं माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वेच्छेने माझा पुरावा सादर करत आहोत. या चेकबॉक्सवरती तुम्ही क्लिक करा. सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. ठीक आहे. आता इथे पुढील माहिती ओपन झालेली आहे. आता इथं सर्व तुमच्यावरती या ठिकाणी फौजदारी गुन्हा किंवा पोलीस कंप्लेंट वगैरे आहे का अशी माहिती आहे. ते सर्व वाचून तुम्ही सर्व ऑप्शन जवळ-जवळ हे नो असतात. या ठिकाणी परीक्षेपूर्वी या ठिकाणी प्रतिबंधित केले आहे का? तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे का? फौजदारी गुन्हा आहे का? तुमची चौकशी कधी झाली आहे का? असे सर्व हे ऑप्शन आहेत. हे कंपल्सरी सर्व नो ऑप्शन करा. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुमच्यावरती केस वगैरे असेल तर ते देखील तुम्ही येस करून त्याची माहिती टाका. परंतु माझ्या बाबतीत माझे सर्व ऑप्शन नो आहेत. ठीक आहे.
त्याच्यामुळे इथं नो केलेलं आहे आणि इथं आता सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती मी क्लिक करतो. ठीक आहे. आता पुढील पेज इथे ओपन होणार आहे. आता इथं काय करायचं आहे, तुमची या ठिकाणी माहिती टाकायची आहे, पत्ता टाकायचा आहे. तुमचा या ठिकाणी गाव कोणता आहे, पोस्ट कोणता आहे, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, पिनकोड कोणता आहे, ती सर्व माहिती इथे टाकून घ्या. ॲड्रेस मोठा असेल तर बाकीची माहिती पुढच्या लाईनीमध्ये इथे टाकू शकता. त्याच्यानंतर इथं देश आपला इंडिया इथे सिलेक्ट करून घ्या. इथं या ठिकाणी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य इथे सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे जिल्हा सिलेक्ट करा. जो असेल तो माझा मी सिलेक्ट केलेला आहे. जो पिनकोड असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या. पिनकोड तुमचा इथे टाकून घ्या आणि या ठिकाणी बघू शकता 2 ॲड्रेस आहे. पत्रव्यवहाराचा ॲड्रेस आणि कायमचा पत्ता दोन्ही जर एकच असेल आणि वेगवेगळा जर असेल तर दुसरा ॲड्रेस तुम्ही इथे टाकू शकता. काहींचा ॲड्रेस आपला माझा एकच आहे त्याच्यामुळे येस बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर दोन्हीकडे सारखेच ॲड्रेस इथे टाकण्याची गरज नाही. ज्यांचे 2 ॲड्रेस आहेत त्यांनीच खाली टाका. बाकी ज्यांचा एकच ॲड्रेस आहे त्यांनी वरती टाका आणि येस बटनावरती क्लिक करा आणि सर्व माहिती म्हणजे खाली येऊन जाईल आणि पुन्हा एकदा इथं सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. ठीक आहे. आता इथे पुढील पेज ओपन झालेले आहे. इथं तुम्हाला शैक्षणिक माहिती टाकायची आहे. इथं बघू शकता इथं नॉलेज या ठिकाणी बघू शकता तुम्ही मराठी विषय घेऊन 10वी पूर्ण केली आहे का? तर इथं कंपल्सरी तुम्हाला येस करावं लागणार आहे कारण मराठी विषय असणे गरजेचं आहे. आता इथं माहिती नीट समजून घ्या कोणकोणती टाकायची आहे. तुम्हाला फक्त 10वीची माहिती टाकायला येते आहे, दुसरी माहिती टाकायची नाही. इथं काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक बोर्डाचे नाव इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड येथे तुम्ही हे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे शाळा किंवा संस्थेचे नाव तुम्ही 10वीला कोणत्या संस्थेमध्ये किंवा शाळेमध्ये होतात त्या शाळेचे नाव इथे तुम्ही बरोबर टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमचे मार्क्स कशा प्रकारे आहेत तर पर्सेंटेजमध्ये असतील तर पर्सेंटेजमध्ये 10वीचे जवळ-जवळ सर्वांचे पर्सेंटेजमध्ये असतील. पर्सेंटेज सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये सर्व विषय मिळून किती गुण प्राप्त झालेले आहेत. आता समजा मला इथं 540 गुण आहेत. कितीपैकी? तर इथे 550 पैकी. म्हणजे इथं एकूण गुण येथे टाका आणि तुम्हाला भेटलेले सर्व विषय मिळून गुण येथे टाका आणि इथं साईडला क्लिक करा. साईडला क्लिक केल्याच्या नंतर बरोबर तुमचे गुण येथे येऊन जातील. जेवढे हे अंदाजे टाकले आहे एवढे नाहीत. ठीक आहे. हे अंदाजित टाका आणि नंतर इथं खाली या. आता आता व्हिडिओचा मुद्दा आहे आणि सर्वात महत्त्वाचा इथपर्यंत तुम्ही ज्यासाठी व्हिडिओ बघितलेला आहे तो मुद्दा इथे आलेला आहे. इथे काय म्हटलेलं आहे बघू शकता तुमच्याकडे वैध आर-टी-ए बघू शकता आर-टी-ए कंडक्टर परवाना आहे का? आणि दुसरं आहे तुमच्याकडे वैद्य कंडक्टर बॅच आहे का? याच्यामध्ये हे आता इथं काय आहे हे लायसन आहे आणि बॅच आहे. हे 2 प्रकार आहे. आता समजा इथं जर ज्यांच्याकडे परवाना लायसन नाही त्यांनी जर समजा इथं नो केलं ना बघू शकता यू आर नॉट इलिजिबल म्हणजे तुम्ही पात्र नाहीत हा फॉर्म भरण्यासाठी. कारण हा ऑप्शन तुम्हाला कंपल्सरी येस करावा लागणार आहे. ठीक आहे. येस केला त्याची माहिती इथे टाकायला येत नाही. तो तुम्हाला शेवटला फॉर्म भरताना अपलोड करावा लागणार आहे. हे देखील हे लक्षात घ्या तुम्हाला कारण तो फॉर्म भरताना लागतो. याचा अर्थ काय होतो लायसन तुम्हाला फॉर्म भरताना लागते. कारण ते तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करायचे आहे पुढे. ठीक आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे, तुमच्याकडे बॅच आहे का? ठीक आहे, बॅच आहे का? आता इथं समजा बॅच नाही. इथं मी नाही केलं तरी देखील तुम्ही तुमचा फॉर्म पुढे जातो. परंतु आता या ठिकाणी तुम्हाला येस करूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे कारण तुमच्याकडे लायसन आणि बॅच आता वैध आता काही विद्यार्थ्यांकडे जे आर-टी हे लायसन आहे ना, त्याची मुदत संपलेली आहे. ते 3 वर्षांनी एक्सपायर होते. ते तुम्हाला या ठिकाणी रिन्यू करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरायचा आहे. रिन्यू करा. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरा. नंतर अपलोड करा. ठीक आहे. आता इथं या ठिकाणी बॅच देखील तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ठीक आहे. जर इथं नो केला तरी देखील तुम्हाला तुमचा फॉर्म पुढे जातो. परंतु या ठिकाणी तुमच्या मनावरती आहे येस नो करायचे. तुमच्याकडे असेल तर येस करा अन्यथा इथे नो करा. बाकी इथं लायसन आहे ते कंपल्सरी लागणार आहे आणि हा बॅच देखील तुम्हाला नंतर व्हेरिफिकेशनला लागणार आहे. तुम्ही इथं सध्या जर नो केलं तरी देखील तुम्हाला तो नंतर तुमच्याकडे मागितला जाणारच आहे. त्यामुळे असेल तर येस करा अन्यथा नो करा. परंतु लायसन जे आहे असणार आहे परवाना आहे ते तुम्हाला लागणारच आहे. आता हा जो बॅच असतो ना तो लोखंडी असतो, पितळाचा असतो त्याच्यावरती नंबर छापलेला असतो. ते असतं आणि हा परवाना तुमच्या या ठिकाणी पेज असतं. पानासारखं पेज असतं. त्याच्यावरती तुमचं नाव वगैरे, तुमचा नंबर वगैरे आणि सही शिक्का वगैरे असतो. ठीक आहे. हे बरोबर माहिती इथे तुम्ही भरा. ठीक आहे. फॉर्म भरताना तुम्हाला लायसन कंपल्सरी गरजेचं आहे कारण ते अपलोड करायला लागतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या. मी इथं काय केलेलं आहे, या बॅचला सुद्धा येस केलेलं आहे. ठीक आहे. परंतु पुढे बघा, ते अपलोड करायला येते की नाही ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागणार आहे. माझी थोडी माहिती आहे राहिलेली आहे. ती मी येथे अंदाजित ती भरून देत आहे. ठीक आहे. ती टाकली मी. आता इथं सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करतो. ठीक आहे. आता एक सर्वात महत्त्वाचा पॉइंट घ्या. इथं तुम्हाला आता मी बघू शकता. इथं काय आलेलं आहे मी आधीच वरती तुम्हाला सांगितलं होतं. जो कंडक्टरचा लायसन आहे. इथं बघू शकता. इथं तुम्हाला ते अपलोड करावं लागणार आहे. कंडक्टरचा वैध परवाना म्हणजे लायसन अपलोड करा. ते पेज आहे त्याचं ते तुम्हाला इथं कंपल्सरी अपलोड करावं लागणार आहे. आणि तिकडे कंपल्सरी येस करावं लागतं. तेव्हा तिथं अपलोड करायला येतं. नो केलं तर तिथून पुढे तुम्ही फॉर्म भरता येत नाही. आता इथं काय म्हटलेलं आहे तुम्ही या ठिकाणी तुमची वैद्य कंडक्टर बॅच अपलोड करा. परंतु इथं स्टार नाही.
इथं या ठिकाणी बॅच अपलोड करायला येत नाही, परंतु लायसन कंपल्सरी अपलोड करायचे आहे. आता या ठिकाणी बघू शकता इथं तुम्हाला काय-काय अपलोड करायचंय. इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो तुम्हाला बघू शकता. इथं लाईव्ह फोटो अपलोडसाठी इथं कॅप्चर हिअर वरती क्लिक करा. तुमचा कॅमेरा ओपन होईल. तुम्ही सरळ उभे रेषेत राहून क्लिक करा. तुमचा लाईव्ह फोटो अपलोड होईल. त्याच्यानंतर तुम्हाला अपलोड फोटो तुमचा पासपोर्ट साइज फोटो 80 केबी ते 80 केबी पासून पुढे असायला पाहिजे 200 केबी पर्यंत तिथं अपलोड करा. ठीक आहे. आणि समजा आता मी एक फोटो अपलोड करून दाखवतो. ठीक आहे. अपलोड फोटो. त्याच्यानंतर बघू शकता इथं ड्रॉ. इथे याच्यावरती मी जातो आणि एक फोटो माझा इथं अपलोड करून दाखवतो. ठीक आहे. माझा फोटो इथं अपलोड बघू शकता बरोबर अपलोड झाला आणि इथं क्लोज बटनावरती क्लिक करा. आता सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्याच्या नंतर इथं व्ह्यू वरती म्हणजे अपलोड झाला लगेच तर लगेच व्ह्यू फोटो या बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो बघून घ्या. लगेच म्हणजे बघायचा लगेच कारण ते पुढे जात नाही व्ह्यू करायला सांगते. अशा प्रकारे तुमची सही अशा प्रकारे तुमची सही अपलोड करायची. सहीची साईज तुम्हाला या ठिकाणी किती पाहिजे? 1 मिनिट. 1 मिनिट. तुमची सहीची साईज 1 मिनिट. सही. आता इथं सही अपलोड करायची आहे. तर तुमची सहीची साईज 80 केबी ते 200 केबी. 80 केबी दरम्यान असायला पाहिजे. बाकी सर्व स्टार केलेले डॉक्युमेंट्स इथं तुम्हाला शाळा सोडल्याचा तुम्ही आधी जी फॉर्म भरताना माहिती टाकली ते डॉक्युमेंट्स इथे अपलोड करा. तुमचा या ठिकाणी जो लायसन आहे कंडक्टरचं ते अपलोड करा. बॅच बिल्ला असेल तर तो अपलोड करा. तो नाही केला तरी देखील इथं चालेल कंपल्सरी नाही. आता इथं आयडी प्रूफ म्हणून मी तिकडं काय दिलेलं आहे पॅन कार्ड. तर जे तुम्ही दिलेलं आहे ते अपलोड इथं तुम्ही करून घ्या. सर्व या ठिकाणी डॉक्युमेंट्सची साईज आता इथून पुढे एकच असणार आहे. किती? 100 केबी ते 2 एमबी या दरम्यान असणे पाहिजे. आता इथं बघू शकता आयडी प्रूफ कंडक्टरचा बॅच त्याच्यानंतर इथं आलेला आहे कंडक्टरचा परवाना म्हणजे लायसन इथं तुमचं डोमिसाईल शाळा सोडल्याचा दाखला ज्याची माहिती तुम्ही आधी भरलेली आहे ते इथे अपलोड करा. सही अपलोड करा. आता 10वीचं मार्कशीट इथं अपलोड करायला नाही आहे. ठीक आहे. नाही ते अगोदर अपलोड करायला होतं आहे. ठीक आहे. 10वीचे प्रमाणपत्र अपलोड करा. आहे अपलोड करायला. ठीक आहे. हे अपलोड झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा स्पष्ट शब्दामध्ये सांगतोय. पुन्हा एकदा स्पष्ट शब्दामध्ये सांगतो इथं जेवढे पण या ठिकाणी हे डिक्लेरेशन आहे इथे क्लिक करा. ठीक आहे. सर्व डिक्लेरेशन इथे क्लिक करा तुम्ही. ठीक आहे. मी इथे क्लिक करतो सर्व डिक्लेरेशन आणि इथं सर्व या ठिकाणी आता हा कॅप्चा करा. आता हा कॅप्चा टाइप करा. 34 35 68 हा कॅप्चा मी इथं टाकून घेतला. कोणीही सबमिट बटनावरती क्लिक करायचं नाही लगेच. कधी करायचं पुढे सांगतो. इथं प्रिव्ह्यू बटनावरती क्लिक करायचं. प्रिव्ह्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही भरलेला सर्व फॉर्म येथे ओपन होईल. याच्यामध्ये काहीही दुरुस्ती करायची असेल तर येथे तुम्ही बॅक जाऊन दुरुस्ती करू शकता. परंतु एकदा सबमिट केल्याच्या नंतर तुम्ही दुरुस्ती करू शकत नाही. त्याच्यामुळे येथे सर्व फॉर्म चेक करा. चेक करून काही जर दुरुस्ती करायची असेल तर ओके बटनावरती क्लिक करा आणि इथं बॅक जाऊन सर्व दुरुस्ती करू शकता. परंतु पुन्हा तुमच्यामध्ये काहीच जर चूक झालेली नसेल तर पुन्हा या ठिकाणी प्रिव्ह्यू बटनावरती क्लिक करा. ठीक आहे. पूर्ण फॉर्म चेक करून घ्या. ओके बरोबर असेल तर येथे ओके बटनावरती क्लिक करा आणि इथे सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म तुम्हाला परत एडिट करता येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पेमेंटचा ऑप्शन होईल. पेमेंट करताना यूपीआयचा ऑप्शन निवडा, स्कॅनरचा ऑप्शन निवडा जेणेकरून तुम्हाला पेमेंट करण्यासाठी एकदम सोपे जाईल. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. पेमेंट झाल्याच्या नंतर पेमेंटची स्लिप काढून घ्या आणि फॉर्मची प्रिंट देखील डाउनलोड करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या.